डिप्रेशन म्हणजे केवळ दुःखी वाटणे, निराश वाटणे एवढेच नाही, तर एक मानसिक आरोग्याचा आजार म्हणजे डिप्रेशन, जो की दीर्घकाळ राहू शकतो, ज्याचा परिणाम तुमच्या झोपेवर, भुकेवर, विचारांवर, भावनांवर आणि दैनंदिन कामावर दिसून येतो. आपल्या ब्रेनमध्ये काही हॅपी हार्मोन्स असतात, सिरोटोनिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, जी हळूहळू कमी व्हायला लागतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये, वागणुकीमध्ये काही बदल जाणवतात. जर ही लक्षणं तुम्ही वेळेत ओळखू शकलात, तर तुमचा मानसिक आरोग्य धोक्यात घालण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. सतत निराश, उदास वाटणे, कोणत्याही कामामध्ये मन न लागणे, अति थकवा जाणवणे, थोडंही काम केलं तरीही आता खूप काम केलं आहे असं वाटणे, आता शरीरामध्ये कोणतीही ताकद उरली नाही, ऊर्जा उरली नाही असं वाटणे, नकारात्मक विचार मनामध्ये येणे, मी कोणाच्याही कामाचा नाही, माझ्याकडून काहीही होऊ शकत नाही असे विचार करणे, लोकांपासून दूर राहणे, मित्रमैत्रिणी, कुटुंब यांच्यामध्ये न मिसळणे, एकटे राहणे, भूक कमी जास्त होणे, त्यामुळे वजनामध्ये अचानक वाढ होणे किंवा वजन खूप कमी होणे, झोपेचे गणित बिघडणे, रात्री खूप प्रयत्न करूनही झोप न लागणे किंवा खूप जास्त झोप घेणे, आत्महत्येचा विचार मनामध्ये येणे, अशी काही लक्षणं डिप्रेशनची असू शकतात. जर तुम्ही डिप्रेशनचे पेशंट असाल तर एक गोष्ट डोक्यामध्ये पक्की करा, यात तुमची कोणतीही चुकी नाही किंवा हा तुमचा कोणताही वेडेपणा नाही. जसे इतर सर्वत्र आजार असतात त्याप्रमाणे हा एक मानसिक आजार आहे, जो की उपचाराने, संवादाने, सल्ल्याने बरा होऊ शकतो आणि होमिओपॅथिक औषधीमध्ये डिप्रेशन हा पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. जर तुम्हालाही अशी लक्षणे दिसत असतील तर उपचार घ्या, संवाद करा, सल्ला घ्या आणि यातून वेळेत बाहेर पडा.